ओके. जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वरती. आणि तुमचं मी स्वागत करू इच्छितो ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीनं. कोणत्या? माझा मराठीची बोल कौतुके, तेही अमृता तेही पैजा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. या ज्ञानेश्वर महाराजांच्या ओवीप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आपल्या मराठीची अक्षरे कशी आहेत ते अमृतालाही सुद्धा जिंकू शकतात, अशी अक्षरे आपल्या मराठी भाषेची आहेत. ठीक आहे. त्यामुळे खूप दिवसांनी मराठीतून व्हिडिओ तुमच्यासाठी येतोय. कारण हिंदीतून व्हिडिओ बनवण्याचं रिझन कारण एकच आहे मित्रांनो, ते म्हणजे आपलं युट्यूब चॅनल खूप सारे स्टुडंट्स बघतात जे महाराष्ट्रातले आहेत किंवा महाराष्ट्रातल्या बाहेरचे आहेत. ठीक आहे. त्यांच्यामुळं हिंदीतून व्हिडिओ बनवण्याचा अट्टास आहे, बाकी काही नाहीये. कारण आपल्या सगळ्यांना मराठीचा खूप अभिमान आहे आणि मराठीचा गर्व सुद्धा आहे. ठीक आहे. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही म्हणजे जावा वगैरे शिकवणार नाहीये. ठीक आहे. कारण आपण जावा सगळेजण बघतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी काय करणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे जावा का शिकायचे. ठीक आहे. व्हिडिओ स्किप करू नका. बघा, जावा का शिकायचे, शिकल्यानंतर आपल्याला काय भेटणार आहे, हे आजच्या व्हिडिओमध्ये मी ते सांगणार आहे. आणि एक कमेंट मला आली होती, त्या कमेंटचं उत्तर म्हणजे आजचा व्हिडिओ आहे. ती कमेंट मी तुम्हाला अगोदर दाखवेन. त्याच्या अगोदर हा डॅशबोर्ड तुम्हाला दिसत दिसत असेल आपल्या चॅनलचा, की ज्या चॅनलवरती 28 दिवसामध्ये एवढे व्ह्यूज आलेले आहेत. किती? 10,093 व्ह्यूज आलेले आहेत. आणि 478 तास, आवर्स म्हणजे तास, आपला चॅनल बघितला गेलेला आहे. म्हणजे याच्यावरती जे व्हिडिओ आहेत ते एवढे बघितले आहेत. 478 तास प्लस 133 सबस्क्रायबर आपल्याला मिळालेले आहेत. म्हणजे चॅनलची प्रगती होत चाललेली आहे. आणि 2च महिने झालं फक्त मी या चॅनलवरती काम करतोय. त्यामुळं तुमचा सुद्धा युट्यूब चॅनल ओपन करा, असं मी सगळ्यांना सांगेल. जे मराठी प्रेक्षक असतील, हिंदी असतील, सगळ्यांना सांगेल, युट्यूब चॅनल आपला सुद्धा ओपन करा. युट्यूब मध्ये सुद्धा चांगली ग्रोथ आहे. तुम्ही म्हणलं सर तुम्हाला पैसे भेटतात का? आता तरी पैसे भेटत नाहीयेत, बट इन द फ्युचरमध्ये आपण सांगू शकतो. जर चॅनल असाच ग्रोथ होत राहिला, तुमचं वर्क, तुमचं काम असंच कन्सिस्टन्सी मध्ये राहिलं, तर तुम्हाला त्याचा फायदा नक्की होऊ शकतो. ठीक आहे. तर मला आजच्या व्हिडिओच्या कंटेंटकडे यायचंय. तो म्हणजे एक मला कमेंट आली होती, मी ती कमेंट दाखवू इच्छितो सगळ्यांना. ती कमेंट मध्ये ही कमेंट आहे, 2 तास अगोदरच आलेली आहे. तर कॅन यू मेक वन व्हिडिओ ऑन करंट जॉब मार्केट फॉर फ्रेशर्स, हाऊ कॅन दे गेट अ जॉब अँड एनी टिप्स फॉर फ्रेशर. म्हणजे काय? सर इंग्लिशचा खूप वाद आहे, मराठीतून सांगा ते जरा. ठीक आहे. बघा, मराठीतून आपल्याला मी सांगतो की त्यांचं म्हणणं काय. का अनंत धोत्रे नाव आहे आपल्या सबस्क्रायबरचं. ते म्हणतायत की सर एक व्हिडिओ असा बनवा की मार्केटमध्ये सध्या फ्रेशरसाठी जॉबची कंडिशन कशी आहे आणि फ्रेशरला जॉब कसा मिळू शकतो, त्याच्याविषयी काय आयडियाज आहेत का, काही टिप्स आम्हाला भेटतील का. ठीक आहे. आणि आणखीन काय एक्स्ट्रा टिप्स जर असतील फ्रेशरसाठी तर ते आम्हाला नक्की सांगा. मी सारखं सांगत आलोय, आपला चॅनल आहे फ्रेशरसाठी. मग बाकीच्या बद्दल आमच्यासाठी नाही का, तुमच्यासाठी पण आहे, बट खास करून स्पेशल फ्रेशरसाठी आहे. ज्यांना आय टी इंडस्ट्रीमध्ये किंवा कोणतेही प्रोग्रामिंग शिकायचे आहे, जावा, C++, पायथॉन, त्यांच्यासाठी आपला चॅनल आहे. आणि त्याच्यामध्ये स्पेशल जावासाठी, कारण मी जावाचा स्टुडंट आहे. राईट. त्यामुळं जावा जर तुम्हाला खूप शिकायचं असेल स्टार्टिंग पासून, तर आपला चॅनल तुमच्यासाठी ओपन आहे. कधीही त्याच्यावरती तुम्ही व्हिडिओज पाहू शकता. ठीक, खूप सारे व्हिडिओज आहेत, खूप सारे. तब्बल 300+ व्हिडिओ मी अपलोड केले आहेत आणि आणखीन करतच राहत आहे. अशा काही टिप्स तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो. तर बघा, यांच्या प्रश्नाला आपण या व्हिडिओमध्ये उत्तर देणार आहोत. प्रश्न काय आहे की फ्रेशरसाठी मार्केटमध्ये जॉब कंडिशन कशी आहे आता सध्या, आजच्या तारखेला. तारीख आहे आज 3 फेब्रुवारी 2024. या कंडिशनला बघा, मी एकच सांगेल, फ्रेशर बघत असतील, एक्सपिरियन्स बघत असतील, आय डोंट नो कोण व्हिडिओ बघत असेल, बट जॉब आहेत मार्केटमध्ये. मी तर हे म्हणेल, मार्केटमध्ये सध्या जॉब आहेत. बट कंडिशन काय झाली माहितीये का? जर तुम्ही बघत असाल, 2012चा जर तुम्ही काळ आठवला, 2012 आणि आता काय 2024, एक 10 ते 12 वर्षापूर्वी मार्केटमध्ये 1,000 वॅकन्सी यायच्या कंपनीजमध्ये. आणि त्याच्यासाठी 10,000 स्टुडंट्स अप्लाय करायचे आणि इंटरव्ह्यू देत होते. किती? 1,000 इंटरव्ह्यू, सॉरी, 1,000 जागे माग 10,000 स्टुडंट्स. आता काय झाले माहितीये का? जागा तेवढ्याच आहेत, म्हणजे रिसेशन वगैरे काही नाही, 1,000च जागा आहेत.
स्टुडंट्स झालेत 1 लाख. समजतंय? जागा तेवढ्याच आहेत. म्हणजे रिसेशन आहे का? अजिबात नाहीये. असं आहे का मार्केटमध्ये जॉबच नाहीये? असं बिलकुल नाहीये. जॉब आहेत, बट त्याच्या मागे स्पर्धा खूप वाढलेली आहे. स्पर्धा खूप वाढलेली आहे. त्या स्पर्धेत जर टिकायचं असेल तर आपल्याला खूप परिश्रम घ्यावे लागतील. खूप आपल्याला अभ्यास करावा लागेल. दुसऱ्यापेक्षा जास्त गोष्टी आपल्याला गेन कराव्या लागतील. बरोबर आहे? म्हणजे बघा, त्या 1 लाखामधून आपल्याला 1,000 मध्ये यायचंय, राईट? मग आपल्याला अभ्यास तर करावाच लागेल आणि तो पण एक्स्ट्रा अभ्यास करावा लागेल. एक्स्ट्रा म्हणतोय मी, एक्स्ट्रा. राईट? जेवढं सांगितलं तेवढंच करणं याला अभ्यास म्हणतात का? नाही म्हणत. राईट? आपल्याला काय करायचंय, तुम्हाला एक्स्ट्रा अभ्यास करायचा आहे. कारण तुम्ही तुमचा जो वेळ आहे, जर तुम्ही दिवसातून 5 तास अभ्यास करत असाल आणि एखादा दिवसातून 10 तास अभ्यास करत असेल, तर लक्षात ठेवा, ते जे 5 तासाचा गॅप आहे त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये, त्या गॅपमध्ये तो 5 तासानं तुमच्यापेक्षा पुढे जातोय. समजतंय? तुम्ही म्हणतो 10 तास अभ्यास. हो, 10 तास अभ्यास. कारण तुम्हाला एक्स्ट्रा गोष्टी कमवून ठेवाव्या लागतील, स्वतःजवळ गेन करून घ्याव्या लागतील. कारण खूप सारे स्टुडंट्स पुढे चाललेले आहेत आणि त्या स्पर्धेमध्ये जर तुम्हाला उतरायचं असेल, तर ही स्पर्धा तुम्हाला जिंकायची असेल तर यू नीड टू स्टडी. तुम्हाला अभ्यास करावाच लागेल. ठीक आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तेच आहे की मार्केटची सिच्युएशन सध्या तरी खूप, आपण म्हणू शकतो खूप म्हणजे डेंजर की नाही, खूप असं नाही की जॉबच नाही आहेत, आहेत जॉब, बट जॉब त्यांनाच आहेत. रिसेशन कोणासाठी आहे? जे म्हणतायत माझा अभ्यासच झाला नाही, मला जावा येईलच का, त्यांच्यासाठी रिसेशन आहे. बट जे अभ्यास करतात त्यांना रिसेशन नाही, काही नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की खूप रिसेशन आहे असं तसं. तर बघा, रिसेशन तर नाही, हे तर माझं फिक्स म्हणणं आहे. आणि जरी थोडंफार असेल, ठीक आहे, जरी थोडंफार असेल तर तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला तुमचा अभ्यास पक्का करून ठेवायचा आहे. तुम्हाला फिट, तुम्ही 100% प्रिपेअर आहात का हे स्वतःला विचारा. प्रिपेअर स्वतः व्हा आणि देन ज्या वेळेस इंटरव्ह्यू येतील त्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू द्या. डायरेक्ट तुमचं सिलेक्शन होईल. राईट? सर पण इंटरव्ह्यूच येत नाही, त्याच्यासाठी काय करावं काही कळत नाहीये. राईट? तर त्याच्यासाठी आज मी सोल्युशन सांगणार आहे तुम्हाला. तर फ्रेशर, तुम्ही ऍज अ फ्रेशर काय केलं पाहिजे, कशा प्रकारे तुम्ही तुमचा रिझ्यूम तर एकदम ओके मध्ये पाहिजेच. ठीक आहे, रिझ्यूम खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. माझा रिझ्यूम पण मी तुम्हाला दाखवेलच, बट त्याचसोबत रिझ्यूम चांगला ठेवा. पण त्या रिझ्यूम मध्ये जे तुम्ही मेन्शन केलंय त्या गोष्टी तुम्हाला माहित असल्याच पाहिजे. राईट? काही जण रिझ्यूम मध्ये लिहितात, मला हे माहित आहे, मला ते माहित आहे, मला स्प्रिंग बूट येतं, एसटीएस येतं, इक्लिप्स येतं. पण विचारल्यानंतर काहीच कळत नाही, काय असतं एसटीएस माहित नाही, इक्लिप्सचे काही फीचर सांगा माहित नाही. म्हणजे त्याच्याविषयी तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, त्यामुळे रिझ्यूम प्रॉपर ठेवा आणि रिझ्यूम मध्ये जे मेन्शन करताय तुम्ही, स्किल्स असतील, प्रोग्रामिंग लँग्वेज असतील, टेक्निकल स्किल असतील, सगळं तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, हे मात्र लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट सांगेल, तुम्ही ऍज अ फ्रेशर जॉब फाइंड करण्यासाठी तुम्हाला एक मी ट्रिक सांगेल, काय करायचं तुम्ही बघा. तर सिम्पली तुम्ही जायचे आपल्या गुगलवरती. ठीक आहे, सिम्पली गुगलवरती जावा आणि तर सर्च करा. काय सर्च करायचं तुम्हाला? तुम्हाला जॉब कुठं करायचा आहे? सपोज तुम्हाला जॉब करायचा आहे पुण्यामध्ये खराडी, तिथं करा खराडी, आय टी कंपनीज इन खराडी. सिंपल टाका, आय टी कंपनीज इन खराडी. बघा, हे ट्राय करून बघा सगळेजण. ओके, आय टी कंपनीज खराडी. तर तुम्हाला लिस्ट ऑफ आय टी कंपनीज इन इऑन आय टी पार्क कराडी लिस्ट भेटेल. या लिस्ट वरती जावा. ठीक आहे, या लिस्ट वरती जावा. इथं कंपनीची नावं भेटतील तुम्हाला. बघा, एक सगळे कंपनीची नाव आहेत. क्रेडिसोस, बार्क्लेज, देन वेरिटास टेक्नॉलॉजी, सेमॅन्टिक सॉफ्टवेअर, देन सिटी सर्व्हिस सेंटर, हे खूप साऱ्या कंपनीज भेटतील. पण सर काय करायचं एक्झॅक्टली, काय करायचं? तर याच्यामध्ये बघा, ज्या कंपनीज भेटतायत तुम्हाला त्या कंपनीचं सिंपल ते नाव कॉपी करायचे तुम्हाला आणि ते गुगलला जाऊन सर्च करायचे. सपोज मी कंपनी उचलली आणि इथून कॉपी केलं आणि इथं आलो, इथं मी पेस्ट केलं. ही कंपनी एक्झॅक्टली आहे का, काय करते ही कंपनी, बघा ही कंपनीची इन्फॉर्मेशन तुम्हाला भेटेल. ओके, देन या कंपनीचं करिअर पेज बघायचं. करिअर पेज वरती जावा. करिअर पेज वरती जाऊन कोणत्या वॅकन्सीज तिथं अवेलेबल आहेत का ते बघा. मेन असतं करिअर पेज. करिअर पेज वरती बघा वॅकन्सी आहेत का. जर करिअर पेज वरती नसतील तर तुम्हाला दुसरा ऑप्शन आहे, तुम्ही काय करू शकता. बघा, इथं सध्या तर नाहीयेत. ठीक आहे, इथं वॅकन्सीचा ऑप्शनच नाहीये. ओके, नो प्रॉब्लेम.
नो प्रॉब्लेम. तुम्हाला काय करायचं, यांचा नंबर असेल, कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट करा, विचारा तुमच्या स्किल्सनुसार वॅकन्सी आहे का. जर नसेल तर नेक्स्ट कंपनी ट्राय करा. खूप साऱ्या कंपनीज आहेत पुण्यामध्ये, तब्बल 4,000 प्लस कंपनीज आहेत. किती? 4,000 प्लस. त्या कंपनीज ट्राय करा. ठीक आहे. बघा, ही कंपनी मी सर्च केली. ही कंपनी सर्च केल्यानंतर क्लोज आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. किंवा आपण असं पण सर्च करू शकतो बघा. जर तुम्हाला जावा मध्ये जॉब पाहिजे तर जावा डेव्हलपर कंपनी इन पुणे असं सर्च करून बघा. किंवा खूप सोपं, खूप सोपं, आय टी कंपनीज इन पुणे हे सर्च करा. सगळ्या कंपनीज येतील. एक वेबसाईट इथं ओपन होईल किंवा ही लिस्ट येईल बघा. या लिस्टवरती मोर प्लेसेस करा. सगळ्या कंपनीज तुम्हाला दिसतील. आय टी न्यूज डायरेक्ट इथे वेबसाईटवरती क्लिक करा. तुम्ही त्या कंपनीच्या वेबसाईटवरती जा. मला सांगायचंय काय याच्यातून माहिती आहे, डायरेक्ट कंपनीशी तुम्ही कॉन्टॅक्ट करा. डायरेक्ट कंपनीशी वॅकन्सी असेल तर ते तुम्हाला सांगतीलच ना की वॅकन्सी आहे, तुम्ही या. राईट. वॅकन्सी नसेल तर नाही म्हणून सांगतील. ठीक आहे. त्यामुळे सगळ्या कंपनीज ट्राय करा. कमेंट पण नाही, नाईस वर्किंग फॉर प्लेस. ही कमेंट बघितली का तुम्ही? हे बघा, नाईस वर्किंग प्लेस. परत विजिट करायला, विजिट केलं तर करिअर ऑप्शन आहे. करिअर ऑप्शन वरती जाऊन बघा. करिअर ऑप्शन मध्ये जर नसेल तर तुम्हाला सेकंड ऑप्शन मी सांगेल, कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. खूप साऱ्या कंपनीला करिअर ऑप्शन असतो वेबसाईटला. जर नसेल तर डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा त्यांच्याशी. ठीक आहे. कशा प्रकारे कॉन्टॅक्ट कराल बघा, इथे त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल. आता हे सगळे कॉन्टॅक्ट फॉरेनर आहेत. नो प्रॉब्लेम. सेकंड कंपनी चूज करा. बघा, सोमासॉफ्ट खूप फेमस कंपनी आहे, चांगली कंपनी आहे. इथं पण खूप वॅकन्सी असतात. इथं सुद्धा तुम्ही जाऊ शकता. यांचं करिअर पेज ओपन करा इथून. ठीक आहे. कम वर्क विथ अस. ओके. तेच आम्हाला करायचंय म्हणावं. ठीक आहे. हे बघा, यांच्या इथं फ्रंट एंड साठी एक आहे वॅकन्सी, अप्लाय करू शकता. डॉट नेट साठी एक आहे. ठीक आहे. अप्लाय नावरती क्लिक करून तुम्ही डिरेक्ट इथं तुमची इन्फॉर्मेशन भरायची आहे. काय काय आलं पाहिजे तुम्हाला? टाईप स्क्रिप्ट, अँग्युलर, HTML, CSS, आर्क, XJS, अँग्युलरचा आपण प्रोजेक्ट बनवलाय. राईट. CSS आलं पाहिजे, थोड्या गोष्टी आल्या पाहिजे, पण इथे एक्सपिरियन्स मागताय. ठीक आहे. मग कधी प्रेशरसाठी वॅकन्सी असेल, कॉल करा यांना. डायरेक्ट कॉल करा. कॉल करून विचारा, सर इज देर एनी वॅकन्सी फॉर फ्रेशर, जावा डेव्हलपर, पायथॉन डेव्हलपर, डॉट नेट डेव्हलपर, कशासाठी? ठीक आहे, तुम्ही विचारू शकता. ज्या खूप साऱ्या कंपनीज भेटतील तुम्हाला, खूप सारे. तुम्हाला हेच करायचंय. ठीक आहे. याच्यातून बघा, तुम्हाला नक्की कॉल भेटतील. मला भेटले होते, त्यामुळे मी तुम्हाला सांगतोय. नक्की इंटरव्ह्यू साठी तुम्हाला इंटरव्ह्यू तुमचं शेड्यूल करतील आणि त्या त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. राईट. बघा, ही पण कंपनी या ठिकाणी ओपन केली. या कंपनीचं करिअर पेज या ठिकाणी नसेल तर कॉन्टॅक्ट डायरेक्ट करा. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता. हे बघा, करिअर आहेच. करिअर असेल तर करिअरवरती या. बघा, सॉफ्टवेअर डेव्हलपरला पाहिजेत, जावा पाहिजे. तुम्हाला सर हे आमच्याकडे नाहीये, हो नसू द्या. एक तरी डोमेन आहे की नाही तुमच्याकडे? एक डोमेन पुरेसं आहे. हे जर तुम्हाला येते ना, मग या बाकीच्या गोष्टी तुम्हाला येऊन जातात नंतर. त्यामुळे हे बघा, खराडी पुणे यांचा ईमेल दिलाय. कॉपी करा हा ईमेल. याच्यावरती मस्त असा ईमेल लिहा. राईट. ईमेल कसा लिहायचा मी दाखवेलच. ईमेल लिहा आणि त्यांना मस्त तुम्ही पाठवा की सर माझ्याकडे एवढे एवढे स्किल्स आहेत आणि तुमचा रिझ्यूम सेंड करा. राईट. मी सांगा मला एवढ्या एवढ्या गोष्टी येतात. बघा, कितीतरी वॅकन्सी आहेत आणि नंबर सुद्धा दिलाय. कॉल करा. खरेडीला कंपनी आहे, वेब क्लिअर नावाची. हे सगळं तुम्हाला करायचं आहे. बघा, जे मला विचारत होते काय केलं पाहिजे फ्रेशरनी, या गोष्टी करा. या गोष्टी ट्राय करा. सगळ्या कंपनी, खूप साऱ्या कंपनीज आहेत. बघा, याच्यानंतर एक्स ऑइल कंपनी. बघा, इथे एकाने क्वेश्चन पण विचारलंय, इंटर्नशिप प्रोव्हाइड केली जाते का या कंपनीमध्ये? ठीक आहे. म्हणजे कंपनीज खूप साऱ्या आहेत, बट वी नीड टू प्रिपेअर युअर सेल्फ, आवर सेल्फ. आपल्याला पहिल्यांदा प्रिपेअर झालं पाहिजे. राईट. प्रिपेअर झाल्यानंतर बाकीच्या गोष्टी आपण करू शकतो. ठीक आहे. इथं कॉन्टॅक्ट पेज ओपन करा. इथं डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा त्यांना. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. देन सेकंड कंपनी बघा. खूप साऱ्या कंपन्या आहेत, खूप खूप साऱ्या कंपन्या. किती कंपनी आहेत की नाही? बेस्ट प्लॅटफॉर्म सॉफ्टवेअर डेव्हलपर, गुड सॉफ्टवेअर. ओपन करा. रिव्ह्यू वाचा. रिव्ह्यू वाचून चांगला वाटलं तर ओपन करा. काय काय रिव्ह्यूज असतात, ते म्हणतात इथं कंपनीत काम करायला आवडणार नाही किंवा चांगलं नाही. नका जाऊ त्या ठिकाणी. समजतंय?
पण ज्या ठिकाणी चांगले रिव्ह्यू आहेत तिथं तर जाऊ शकता की नाही. तर तुम्ही शिकलातच प्रोग्रामिंग लँग्वेज तर तुम्हाला कुठं ना कुठं जावंच लागणार आहे. जर पुण्यात नसेल जॉब करायचा तर तुम्ही दुसरीकडे करा. मुंबई लोकेशनला बघा, खूप सारे कंपनी आहेत, राईट. बँगलोर लोकेशन, कितीतरी लोकेशन आहेत. ठीक आहे, यांना कॉन्टॅक्ट करा. कॉन्टॅक्ट नंबर नसेल तर सेकंड कंपनी सर्च आउट करा. पण तुम्हाला हेच करायचंय, सर्च आउट करा कंपनी, वेबसाईट ओपन करा, करिअर पेज बघा, कॉन्टॅक्ट करा. आणि कॉन्टॅक्ट करा, त्यांना बोला, लावा कॉल. कोण तुम्हाला ओरडेल का हो की का कॉल लावला म्हणून? नाही ओरडणार, कुणा नाही ओरडणार तुम्हाला. पण बिंदास लावा. या गोष्टी माहीत नसतात प्रेशरला, त्यामुळं या गोष्टी मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, करा कॉलिंगना, कॉल करून बोला की तुमच्याजवळ स्किल आहेत आणि त्यांच्या कंपनीमध्ये वॅकन्सी आहे का. असेल तर मला प्लीज सांगा, आय नीड जॉब. सांगू शकता की नाही तुम्ही? बिंदास सांगू शकता. ठीक आहे, त्यामुळे या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. सगळ्यांनी या गोष्टी करा, हे तर मी सांगेन तुम्हाला. ठीक आहे, टॉप आय टी कंपनीज इन पुणे. मग इथे लिस्ट दिली असेल, लिस्ट ओपन करा. ठीक आहे, लिस्ट ओपन करून बघा, या सगळ्या कंपनीज आहेत, कॉमसॉफ्ट, परसिस्टंट, सगळ्या कंपनी. आणि सर्च करून बघा गुगलला, या कंपनी आहेत का एक्झॅक्टली. नसतील तर तुम्हाला फ्रॉड कंपनी सुद्धा भेटू शकतात. पैसे मागणाऱ्या कंपनीला बिलकुल जायचं नाही, बिलकुल जायचं नाही. पैसे कंपनी मागत नसते, कंपनी पॅकेजेस पे करत असते. पैसे कशाला मागेल कंपनी, राईट. हे नाव असं कॉपी करायचं इथून आणि हे नाव गुगलला सर्च करायचं. इथं सर्च करायचं, सर्च केल्यानंतर ही कंपनी दिसते, हो आहे का, यस आहे. फोटो वगैरे दिसतील, रिव्ह्यू सुद्धा दिसतील तुम्हाला इथं. रिव्ह्यू सुद्धा देखो बघा, अ गुड सॉफ्टवेअर कंपनी बोथ फॉर कस्टमर अँड एम्प्लॉई, आहे की नाही. इथं सुद्धा तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी भेटतील. करिअर पेज आहे. हे तुम्हाला करायचं, हे तुम्हाला करायचंय. हो नसू द्या त्यांच्या कंपनीमध्ये वॅकन्सी, विचारायला काय चाललंय आपल्याला, राईट. विचारायला काय चाललंय मला सांगा. त्यामुळे विचारा. असं बसून जॉब लागणार आहे का? नाही लागणार. असं बसून जॉब लागणार नाही. विचारा, त्यांच्या कंपनीमध्ये असेल वॅकन्सी, तुम्ही तिथे जाऊ शकता, राईट. त्यामुळे हे तुम्हाला करायचंय. कॉन्टॅक्ट करा यांना डायरेक्ट. बघा, जावा स्क्रिप्ट फ्रंट एंड, 2 ते 8 वर्षाचा एक्सपिरियन्स, सगळ्या कंपनी एक्सपिरियन्स मागतायत. पण एक गोष्ट सांगू का, एक गोष्ट सांगतो, एक्सपिरियन्स आणि फ्रेशर मध्ये डिफरन्स काय आहे? बघा, ऍज अ फ्रेशर जर तुम्हाला नॉलेज असेल खूप सारं, तर तुम्ही एक्सपिरियन्स वाल्याला ऐकू शकता का? नाही ऐकू शकत. म्हणजे मला म्हणायचंय काय, तुम्हाला एक्सपिरियन्स वाल्यासारखं नॉलेज ऍज अ फ्रेशर आहे, राईट. यू कॅन कॅपेबल फॉर दॅट. कशाला एक्सपिरियन्स पाहिजे? ऍज अ फ्रेशर पण जाऊ शकता ना. पण तुम्हाला तेवढं नॉलेज पाहिजे, तेवढ्या गोष्टी तुम्ही ग्रॅप केल्या पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगतोय, यू नीड टू स्टडी एक्स्ट्रा. तुम्हाला स्टडी जास्त करायचं आहे. मग जावामध्ये बॅकएंड साठी या ठिकाणी वॅकन्सी आहेत, पायथॉन आहे, UI डेव्हलपर फ्रंट एंड साठी आहेत, खूप साऱ्या वॅकन्सी आहेत तिथं पण, आहेत की नाही करिअरमध्ये, राईट. त्यामुळे तुम्ही या कंपनीला सुद्धा व्हिजिट करू शकता किंवा यांना कॉन्टॅक्ट करा. खूप मस्त कंपनी आहे, रिव्ह्यू सुद्धा चांगले आहेत. यांना कॉन्टॅक्ट करा तुम्ही, बिंदास कॉन्टॅक्ट करा यांना. बघा, यांचा नंबर तुम्हाला इथं भेटेल. कॉल करा याच्यावरती, ओपन असेल. ठीक आहे, आज संडे, उद्या संडे क्लोज असेल. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला संडेला भेटत असला तरी सॅटर्डेला मी शूट करतोय. ठीक आहे, सुट्टी असेल पण मंडे पासून करा ना, राईट. देन बघा, किती कंपनीची लिस्ट आहे मला सांगा इथं. कधी तुम्ही गेलात का, असं केलंय का? केलं असेल तर मला कमेंट करून सांगा, सर मी केलं पण मला कॉल आले नाहीत. येस टेक्नॉलॉजी, करा याला कॉपी. असं होणार नाही, कारण खूप साऱ्या ठिकाणी मी सुद्धा केलेलं होतं ज्यावेळेस तुमच्यासारखं होतं मी. बस मला सुद्धा इंटरव्ह्यू शेड्यूल झालेले आहेत माझे, मी इंटरव्ह्यू दिलेले आहेत. तेच सांगतो मी तुम्हाला, 25+ इंटरव्ह्यू असेच दिलेत. म्हणजे पॉसिबल आहे. तुम्ही डायरेक्ट कंपनीशी कॉन्टॅक्ट करून तुमची मार्केटिंग तुम्हाला करायची, तुमचं नॉलेज त्यांना सांगायचं, राईट. मार्केटिंगच करायचे, समजतंय. त्यामुळे येस टेक्नॉलॉजी बघा, 8,000+ एम्प्लॉय दिले त्यांनी. आय डोंट नो एवढे असतील की नाही. ठीक आहे, पण करू शकता तुम्ही, यांना पण कॉन्टॅक्ट करा, येस टेक्नॉलॉजीला. ठीक आहे, अबाउटस मध्ये जाऊन त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर भेटेल तुम्हाला. परत बघा, खूप साऱ्या कंपनीत, खूप साऱ्या, सगळ्यांशी कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला ज्या बाणेरमध्ये काम करायचे, कुठं करायचे, ते तुमचं लोकेशन तुम्ही फाइंड आउट करा आणि या प्रकारे मी जे सांगितले ते करा. आता दुसरी गोष्ट, ठीक आहे सर हे करू, सपोज त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही भेटला, आम्हाला त्यांचा ईमेल भेटला, आम्ही ईमेल कसा करावा ते सांगा.
ईमेल कसा करावा, तर त्याच्यासाठी बघा, सिंपल मेलमध्ये सगळ्यांनी जायचंय. ईमेल कसा करायचा आहे बघा, खूप सिंपल प्रकारे ईमेल करायचा आहे. तुम्हाला कंपोज सगळ्याला माहिती आहे, कंपोज वरती जाऊन ईमेल करतो आपण. इथं टू मध्ये त्यांचा ईमेल आयडी टाकायचा ज्यांना तुम्हाला ईमेल करायचं. सब्जेक्ट काय टाकायचं, सब्जेक्ट टाकायचंय तुम्हाला रिगार्डिंग जॉब ॲज अ जावा डेव्हलपर. जावा डेव्हलपर म्हणून जॉब पाहिजे, जे तुमचं काय असेल विश्लेषण ते तुम्हाला इथं टाकायचंय. किंवा तुमचं असेल फुल स्टॅक डेव्हलपर, फुल स्टॅक डेव्हलपर टाका. फुल स्टॅक जावा डेव्हलपर असं पण टाकू शकता. किंवा स्प्रिंग बूट, चांगलं नॉलेज असेल स्प्रिंग बूट डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर, या गोष्टी इथं मेन्शन करा. आणि इथं मस्त तुम्ही काय लिहू शकता, एक पॅराग्राफ लिहू शकता. काय पॅराग्राफ लिहायचं ते नीट नीट लक्ष द्या. पॅराग्राफ मध्ये तुम्ही स्टार्टिंग करा, हॅलो सर, हॅलो मॅडम, काय असेल तर हॅलो सर. सांगू शकता तुम्ही आय एम आदिनाथ, तुमचं नाव सांगा, आय एम आदिनाथ. देन तुम्ही हा मेल का करताय ते रिझन सांगा त्याचं. इथं डायरेक्ट म्हणा तुम्ही आय हॅव गुड नॉलेज नॉलेज ऑफ आय हॅव गुड नॉलेज ऑफ कोर जावा, देन ऍडव्हान्स जावा, देन आणखीन काय माहिती आहे तुम्हाला, स्प्रिंग बूट हायबरनेट, राईट. देन परत आणखीन कोणत्या टेक्नॉलॉजी आहेत सगळं सांगू टाका. अँग्युलर अँग्युलरचं कोणतं व्हर्जन माहित आहे, सपोज अँग्युलर 12 माहित आहे, अँग्युलर 17 लेटेस्ट आहे ते माहित असेल ते टाका, अँग्युलर 12, राईट. हे टाका त्या. देन सांगा ऑल्सो आय नो आय नो सम टेक्नॉलॉजी लाईक टेक्नो टेक्नॉलॉजी लाईक HTML, CSS, जावा स्क्रिप्ट सांगू शकता की नाही. हे सगळं तुम्ही प्रॉपर लिहा आणि पाठवा. HTML, CSS, जावा स्क्रिप्ट, राईट. हे मी प्रॉपर तुम्हाला हा पॅराग्राफ डिस्क्रिप्शन मध्ये देईल, डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या व्हिडिओचे मी तो कॉपी करून पाठवा. ठीक आहे. याच्यानंतर तुम्ही सांगू शकता आय हॅव काय सांगितलं आपण, ऑल्सो आय नो सम टेक्नॉलॉजी लाईक HTML, CSS, जावा स्क्रिप्ट. ओके. देन सांगा आय हॅव ऑल्सो डेव्हलप्ड अ प्रोजेक्ट, राईट. जो प्रोजेक्ट आपण दिलाय बाय युझिंग अँग्युलर, स्प्रिंग बूट, हायबरनेट अँड मायस्क्यूएल डेटाबेस, राईट. हा प्रोजेक्ट तुम्ही केलाय. आय नो रेस्ट एपीआय कॉन्सेप्ट, आय कॅन बिल्ड रेस्ट एपीआय, सांगा तुम्ही. रेस्ट एपीआय आय हॅव क्रिएटेड 50+ रेस्ट एपीआय, सांगा. केले असतील तर सांगा, नाहीतर उगाच काही पण सांगायचं नाही. आणि हे सगळं माहित असेल तरच सांगायचे, नाहीतर उग लावली ढगात गोळी बघू होतंय का, नाही तसं नाही करायचं. कारण हे तुम्हाला फेस करायचंय, हे इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला विचारल्यावर मग मग काय करा, समजतंय. त्यामुळे या गोष्टी माहित असतील तर सांगा, नाहीतर जेवढं माहित आहे तेवढंच त्याच्यामध्ये लिहा. आणि शेवटी इथं याच्यावरती येऊन तुमच्या अटॅच फाईल मध्ये रिझ्यूम तुमचं त्यांना एक पाठवा. ठीक आहे. तुमचा रिझ्यूम त्यांना पाठवून द्या. ठीक आहे. या सगळ्या गोष्टी त्यांना करा, ईमेल मध्ये करू शकता की नाही. आता बघा, तुम्हाला जर कॉन्टॅक्ट मध्ये त्यांचा नंबर भेटला कंपनी नंबर भेटतो, सेव्ह करा कंपनीच्या नावाने व्हॉट्सअपला. ऐका नीट, व्हॉट्सअपला सेव्ह करा, तिथं हे पाठवा, तिथं पाठवा हा मेसेज, आणि तिथं रिझ्यूम सेंड करा. आणि खाली लिहा, इफ इज देअर एनी वॅकन्सी सो प्लीज इन्फॉर्म मी. सांगा त्यांना. ते तेच तुम्हाला 100% म्हणतील येस शुअर, इफ देर इज एनी वॅकन्सी आय विल इन्फॉर्म यू. 100% म्हणतील, राईट. कारण त्यांना पण एम्प्लॉयची गरज आहे की नाही सांगा. आहे, कंपनीला एम्प्लॉयची गरज आहेच. त्यामुळे ज्या ज्या वेळेस त्यांना रिक्रुटमेंटची गरज पडेल ते तुम्हाला इन्फॉर्म करणार. जर विसरले परत एकदा मेसेज करा, हॅलो सर व्हॉट हॅपन, करा करा, हे सगळं करा. त्याच्यासाठी सांगतोय मी. ठीक आहे. हा मेसेज मी तुम्हाला पाठवेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट, ठीक आहे, हे झालं की हे पहिली ट्रिक या प्रकारे तुम्ही करू शकता. दुसरी गोष्ट, मग इथं तुम्ही काही सर्च करू शकता बघा, IT कंपनीज इन मुंबई. येणार की नाही, येणार. IT कंपनीज बाणेर, वानवडी, शिवाजीनगर, कितीही प्लेसेस टाका, तिथले सगळे IT कंपनीज भेटते. ओके. परत तुमच्याकडे लिंक्डइन सगळ्यांचं असलं पाहिजे. सगळ्यांचं लिंक्डइन वरती अकाउंट आहे, नसेल तर बनवा, असेल तर चांगली गोष्ट आहे. याच्यामध्ये कनेक्शन्स बनवायला शिका. लिंक्डइन वरती कनेक्शन्स, याच्यातून तुम्हाला रेफरन्सद्वारे सुद्धा जॉब लागू शकतो. रेफरन्सद्वारे इथून जॉब भेटतो. कसा, कनेक्शन कसे बनवायचे,
करा जॉईन जावा डेव्हलपर कम्युनिटी. असले पेजेस जॉईन करा. इथून तुम्हाला चांगलं नॉलेज भेटू शकतं. बघा असे क्वेश्चन्स या ठिकाणी येतात. सॉल्व्ह करा हे क्वेश्चन्स. ठीक आहे, पण मला हे सांगायचं नाही याच्यामध्ये. मला सांगायचं की तुम्ही कम्युनिटी नाही, HR चे कनेक्शन जॉईन करा. कसे? तर तुम्हाला सिम्पली यायचंय, कंपनीज टाईप करायची कोणतीही, किंवा तुम्ही जॉब सुद्धा सर्च करू शकता. जॉब सर्च केल्यानंतर तुम्हाला HR चे कनेक्शन या ठिकाणी जॉईन करायचे. HR फाइंड आउट करायचे. सपोजची वॅकन्सी आहे जावा डेव्हलप. त्या ठिकाणी एक HR मॅडम दिसत आहेत या ठिकाणी. कुठं आहेत? इथं खाली या नसेल तर वरती. हम्म. जर इथं असेल HRचं कनेक्शन, डायरेक्ट त्यांच्याशी कनेक्ट करा. इथं नाहीये, असू द्या. हे कनेक्शन कुठलं दाखवतंय? ओके, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, हे मी ओपन करतो. इथं बघा HR भेटतील तुम्हाला. इथं पण नाहीत का? नसू द्या. हे एक्सपिरियन्ससाठी, एक्सपिरियन्स मागताय हे 6 ते 12चा. असू द्या, पण त्यांच्या HR आपल्याला पाहिजे. HR आपल्याला कॉन्टॅक्ट करायचे. HR. ठीक आहे. सपोज मी इथं सर्च केलं डिरेक्ट TCS सर्च केलं. TCSचे सगळे HR मला भेटतील. त्यांच्या रिगार्डिंग कुठला जॉब असेल तर तो आपण या ठिकाणी बघू शकतो. त्यांना विचारू शकतो. असे कनेक्शन आपण क्रिएट करू शकतो. इथं कुठंच कनेक्शन या ठिकाणी येत नाहीत. 1 मिनिट. मी असेच कनेक्शन क्रिएट केलेत. माझे तब्बल आय थिंक 500+ कनेक्शन असतील. 500+ तरी कनेक्शन असतील. ठीक आहे. आता इथं कनेक्शन एकाचं पण येत नाहीये. बट नो प्रॉब्लेम. हा, हे बघा, इथं तुम्हाला कनेक्शन येईल. मॅनेजर. ठीक आहे, यांच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर यांना डायरेक्ट कनेक्ट करा. ठीक आहे, बघा. मोर वरती क्लिक केल्यानंतर इथं ऑप्शन येऊ शकतो. तर ह्यांचं डायरेक्ट पेज आहे फॉलो करण्यासाठी. हा, कनेक्ट. हे बघा, आहे की नाही कनेक्ट? ना कनेक्ट करा. कनेक्ट केल्यानंतर तुम्हाला यांना मेसेज करता येतो. यांना तो मेसेज पाठवा जो मी तुम्हाला पाठवला होता. इज देअर एनी वॅकन्सी, डिस्क्रिप्शन मध्ये देणारा मेसेज तो यांना पाठवा. राईट. म्हणजे खूप सारे HR लोक या ठिकाणी तुम्ही सर्च आउट करा. HR भेटतील. वॅकन्सी सर्च करा, HR भेटतील. मग HR असोसिएटेड TCS कनेक्शन बिल्डअप करा. जेवढे सारे कनेक्शन कराल तुम्ही याच्याशी कनेक्ट करा. वॅकन्सी आहे का विचारा. तुमचा रिझ्यूम सेंड करा. ते प्रॉपर जे दिलं डिस्क्रिप्शन ते सेंड करा. यानं काय होईल? जर वॅकन्सी असेल तुम्हाला ते सांगतील. तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल होईल. जेवढे इंटरव्ह्यू द्याल तेवढा एक्सपिरियन्स येईल. आणि एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये तुम्हाला तुमचं सिलेक्शन होऊनच जाईल. समजतंय? या गोष्टी तुम्हाला करायच्यात बाय युझिंग हे बघा, HR असोसिएट टाटा, HR एक्झिक्युटिव्ह, HR यातच बघितलं आपण. HR एक्झिक्युटिव्ह कितीतरी तुम्हाला भेटतील. शो ऑल करा. खूप सारे या ठिकाणी तुम्हाला HR भेटतील. त्यांच्याशी कनेक्ट व्हा. ठीक आहे. या गोष्टी माहीत नसतात स्टुडंटला. HR मॅनेजर आहे TCS, या करा. रिक्रुटमेंट करतात रिक्रुटमेंट. इथून तुमची रिक्रुटमेंट झाली, त्यांना तुमची प्रोफाईल आवडली, तुमचं नॉलेज आवडलं, तुमचं बिहेवियर आवडलं, करू शकतात. समजतंय? ठीक आहे. परत सर, नोकरीवरती 90% तर फेकच जॉब असतात. हे सगळ्यांना माहित आहे. पण असं नाही की सगळंच फेक असतात. काही जॉब रिअल पण असतात. त्यामुळे नोकरीवरती ट्राय करू शकता, नो प्रॉब्लेम. दुसरी गोष्ट मी सांगेन, इंडीडला चूज करा. इंडीडला चूज करा. खूप सिम्पल प्लॅटफॉर्म आणि खूप इम्पॉर्टंट पण प्लॅटफॉर्म आहे इंडीड. इथं काय करू शकता तुम्ही? तुम्हाला कोणता जॉब पाहिजे? सपोज जावा डेव्हलपर फ्रेशर पुण्यात पाहिजे. ठीक आहे, क्लिक करा जॉब पाय वरती. बघा, फुल स्टॅक डेव्हलपर इंटर्न किती दिवसापूर्वी 2 घंटे पहिले मी विजिट किया था. बट तुम्हाला काय करायचे? असे जॉब निकडीला जॉब आहे इंटर्नशिपसाठी करू शकता. इंटर्नशिप आणि ॲज अ फ्रेशर करा इंटर्नशिप. मी जर सांगेल करा इंटर्नशिप, तुम्हाला कळेल एक्झॅक्टली कंपनीमध्ये असतं काय हे समजण्यासाठी इंटर्नशिप करा. ठीक आहे, करा इंटर्नशिप. इथे तुम्हाला नंबर सुद्धा भेटतो त्यांचा, जर इथं दिला असेल तर. हा, हे बघा, डायरेक्ट त्यांचा नंबर दिला. डायरेक्ट कॉल करा आणि विचारा, काय आय एम इंटरेस्टेड फॉर इंटर्नशिप. मी इंटरेस्टेड आहे. राईट. इंग्लिशचं सगळ्यांचंच असंच आहे. तुमचं म्हणून तुमचं नाही, माझं पण आहे. ठीक आहे. त्यामुळे इंग्लिशचा एवढा वाव करायचं नाही. नॉलेज असेल ना, इंग्लिश खाली जाते. त्यामुळं इंग्लिशचं एवढं वाव आणायचं नाही. इंग्लिश इज ए ओनली लँग्वेज.
राईट. लँग्वेज आहे फक्त. मी पण कधी कधी मध्ये बोलत असतो, म्हणजे काय असं नाही मला नाही येते, अजिबात नाही, तसं काय समजू नका. तुमच्यासारखंच आहे मला पण, ठीक आहे. बघा, देन फ्रंट एंड डेव्हलपर, 30 दिनों से ज्यादा हुए, 30 दिवसापूर्वी, त्यामुळे याच्या नादी लागू नका. किंवा या कंपनीचं नाव उचला इथून, बघा या कंपनीचं नाव भेटतं, ई टेक्नो लॅब. करू शकता की नाही रिसर्च तुम्ही इथं, ई टेक्नो लॅब. जर असेल रिअल मध्ये कंपनी तर कॉन्टॅक्ट करा, काय चाललंय. हे बघा आहे ई टेक्नो लॅब, सॉफ्टवेअर कंपनी इन पुणे. रेटिंग कमी आहे, बट एक्सलेंट प्लेस टू वर्क. फ्रेंड्स डोंट वेस्ट युअर टाइम दिस कंपनी व्हेरी बॅड. ठीक आहे, बॅड तर बॅड, जो रेटिंग आहे तो रेटिंग आहे, राईट. आपण काय करू शकतो का. नेक्स्ट दुसरी, ठीक आहे. म्हणजे ट्रेनरसाठी आहे, तुम्हाला शिकवता येत असेल माझ्यासारखं, तर तुम्ही जाऊ शकता. इथे हिंजवडीला जॉब आहे 2 दिवसापूर्वी, पण तुम्हाला आलं पाहिजे इथं या गोष्टी, काय काय आलं पाहिजे. हे बघा, या गोष्टी आल्या पाहिजे. 6 लाखाचं तुम्हाला पॅकेज भेटू शकतं. ठीक आहे. हे बघा, पण यांना एक्सपिरियन्स पण पाहिजे 3 ते 5 वर्षाचा, त्यामुळं याच्यामध्ये लागू नका. ठीक आहे. यांनी नंबर वगैरे सगळं प्रोव्हाइड केलेलं आहे. ओके. परत तिथं जर मी सर्च केलं फुल स्टॅक डेव्हलपर, तर आणखीन नवीन जॉब येते तिथे, फुल स्टॅक डेव्हलपर फ्रेशर. मी हेच शोधतोय, तुम्ही दुसरे तुमच्या अकॉर्डिंग शोधू शकता. मला असं तुम्ही जावाच शोधताय, हो, कारण मी जावाचा स्टुडंट आहे. बघा, फुल स्टॅक डेव्हलपर फ्रेशर मेन्शन केले, फ्रेशर सॅन फाउंड्री, डायरेक्ट आमचा जॉब आहे. बघा बरं, फ्रेशरसाठी आहे. डेट पोस्टेड व्हॅलिड 26 फेब्रुवारी पर्यंत व्हॅलिड आहे. करा आता, जावा याच्यावरती जे बघतायत, फ्रेशरसाठी आहे. ठीक आहे. फुल स्टॅक डेव्हलपर जावा, लगेच करा अप्लाय. कंपनी की साइट सैन फाउंड्री, कितनी बड़ी कंपनी है तो, सुना होगा आपने. फुल स्टॅक डेव्हलपर जॉब फेब्रुवारी, फ्रेशर 0 to 1. ओके. म्हणजे खूप खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे, तुम्ही जाऊ शकता. म्हणजे इंडिड त्याच्यासाठी प्रेफर करा. इंडिड वरती तुम्हाला कंपनीज भेटतील. बघा, आता ही कंपनी निगडीची, ही कंपनी सर्च करा जाऊन, इझिओ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड. काय होती कंपनी, इझिओ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड. बघा आलीच, गुगलला पण माहिती आहे आपण काय सर्च करतोय. ठीक आहे. बघा 4.7 रिव्ह्यू पण चांगले, पिंपरी चिंचवडमध्ये कंपनी आहे, चांगली कंपनी आहे. ठीक आहे, विजिट करू शकता. नंबर आहे का यांचा, नंबर आहे, कॉल करा, मेसेज व्हॉट्सअपला सेव्ह करा, आणि रिझ्यूम सोबत डिस्क्रिप्शन पाठवा. दॅट्स इट. काय वेबसाईट तर आहे, मस्त आहे की नाही. करिअर पेज नाही, ठीक आहे, नसू द्या, पण करा. यांना कॉन्टॅक्ट करू शकता की नाही, करू शकता. असेल वॅकन्सी, भेटेल. इथं वॅकन्सी आहे इंटर्नसाठी, तिथून पण अप्लाय करू शकता, इथून पण करू शकता. पण मी तर सांगेल डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा. अप्लाय करून ते बघतील नाही बघतील, डायरेक्ट कॉन्टॅक्ट करा, रिझ्यूम पाठवा, सगळ्या गोष्टी करा. आजपासून कामाला लागा. हे करा, करा म्हणजे कराच. ठीक आहे. त्या बघा, पायथॉन त्यांना पाहिजे, ते पायथॉनसाठी पण आहे. म्हणजे तुम्हाला जे पाहिजे ते इथं आहे की नाही. इंडिड चूज करा, लिंकड इन, आणि मी जे सांगितले ते डायरेक्ट कंपनीचे नाव सर्च करा, कंपनी तुम्हाला भेटतील. तर हे तुम्हाला करायचं आहे ॲज अ फ्रेशर. ठीक आहे. आला तुमच्या कमेंटला रिप्लाय, ज्यांनी कमेंट केली होती, आय होप त्यांना रिप्लाय आला असेल. आय होप ते महाराष्ट्राचे असतील, त्यांना मराठी समजत असेल. आय डोंट नो कुठला सबस्क्रायबर कुठून आलाय, बरोबर. त्यांना तर मराठी समजतच नसेल, मग आहे प्रॉब्लेम. आपण व्हिडिओ बनवलाय मराठीमध्ये खास करून, कारण खूप दिवस झाले मराठीमध्ये व्हिडिओच नव्हता. मराठीचं पब्लिक थोडं दूर होत होतं, त्यांना जवळ आणण्याचं काम या व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, यांची कमेंट होती, पुढे गेली कमेंट. ठीक आहे. करंट जॉब वरती सिच्युएशन काय आहे, आणि हाऊ कॅन दे गेट जॉब. 3 वे सांगितले, फॉलो करा. ठीक आहे. असेच वे आणखी मी सांगत राहील खूप सारे. आणि एनी टिप फॉर फ्रेशर, एनी टिप मध्ये एक्स्ट्रा टिप सांगण्याचा मी प्रयत्न करेन. त्याच्यामध्ये तुम्ही काय करा, बघा, ऍज अ फ्रेशर मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो, जास्त नॉलेज एक्सपेक्ट केलं जात नाहीये. परंतु आता स्पर्धा इतकी वाढली, इतकी वाढली, खूप वाढली, त्यामुळे तुम्हाला पर्याय नाहीये. ठीक आहे. अगोदर असं होतं की जास्त नॉलेज एक्सपेक्ट केलं जात नव्हतं. ठीक आहे, तुम्हाला थोड्या कन्सेप्ट आल्या फ्रेशरला, घेतलं जात होतं. पण आता फ्रेशर फ्रेशर राहिले नाहीत. फ्रेशर मध्ये सुद्धा असे स्टुडंट्स आहेत जे एक्सपिरियन्स वाल्याला सुद्धा खाली खेचू शकतात. ठीक आहे. म्हणजे खूप नॉलेजेबल स्टुडंट झालेत, खूप अभ्यास करत आहेत. त्यामुळे तुम्ही सुद्धा मागे राहू नका, त्यांच्यासारखा अभ्यास करायला शिका, आणि जास्तीत जास्त स्किल्स तुमच्याकडे असू द्या, जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा अभ्यास करा. ठीक आहे. नक्की तुम्हाला जॉब लागेल, याची गॅरंटी मी देतो.
ठीक आहे, ही एवढी माझी टीप राहील. जास्तीत जास्त अभ्यास तुम्हाला करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आपला चॅनल तर तुमच्यासाठी कधी पण ओपनच आहे. कधीही या, कधी व्हिडिओ बघू शकता. तुम्हाला कुठलीही या ठिकाणी काय म्हणू शकता अडचण येणार नाही. ठीक आहे. तर व्हिडिओ खूप मोठा झालाय, बट शेवटपर्यंत पाहण्यासाठी आपल्या मराठी प्रेक्षकांना एकदा मानाचा जय जय शिवराय. आणि ठीक आहे, आपण थांबू या व्हिडिओमध्ये. जर आणखीन काही डाऊट असतील कमेंट सेक्शन मध्ये विचारून टाका, मला कमेंट सेक्शन भरू द्या. ठीक आहे, आपण थांबू या व्हिडिओमध्ये. आपण भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. मराठी असो किंवा हिंदी असो, हिंदी आपली राष्ट्रभाषा आहे तर मराठी आपली मातृभाषा आहे. दोन्हीचा आपण अभिमान, गर्व आपल्याला आहे, ते आपण समोर ठेवून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. चला, तोपर्यंत थांबू. जय शिवराय.